नमस्कार सर्वांना, शुभ दुपार. तर व्हिडिओ काढायचं कारण की 2-3 दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही, कारण मीच आजारी आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ टाकला नाही. तुम्ही म्हणताल व्हिडिओ टाकला नाही, तुपाचं काय बंद झालं काय? नाही, तुपाचं आपलं चालू आहे. ऑर्डर घेते. ज्याला कोणाला तूप पाहिजे असेल, आता श्रावण महिना पण आला आहे आणि आपल्या आषाढ महिन्यात पण खूप लोकांनी माझ्याकडून तूप घेतलं. एकदम छान वाटलं, मस्त. तर सगळ्यांनी एकदा घेऊन बघा तूप, कसं वाटतंय तुम्हाला. किती, एक मी म्हणत नाही 2 किलो घ्या, 3 किलो घ्या, तर अर्धा किलो पण घेऊ शकता तुम्ही. ऑर्डरसाठी नंबर बी तुम्हाला माहिती, मी नंबर देणारच आहे. तर व्हिडिओ काढायचं कारण की हे की आपलं तूप ओरिजिनल आहे. लोकांचा असा गैरसमज होतो की, तर गैरसमज होतो की आपण म्हणजे कसं, जी पहिली मुरवण टाकून जी तूप बनवत होते ना, ते तूप तसंच प्रकारचं. तर हो, आम्ही ना दही टाकून, म्हणजे आपण जी पूर्वी जी पद्धत होती ना, दह्यापासून जी लोणी काढून तूप बनवत होतो, तशीच सेम प्रोसेस आम्ही करतो. जेणेकरून की आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण की तेवढा वेळ माझ्याकडे नसतो. कारण सकाळी 9ला प्लॅन चालू झाला की पटपट प्लॅन चालू आहे तोपर्यंत तूप कढवून घ्यायचं, तुपाचे तप थंड करायचं, भरण्या भरायच्या, आणि ही प्रोसेस आमची रोज होत असते. आज सुट्टी, आज कामगारांच्या घरी जरा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना सुट्टी दिलेली, आणि त्यामुळं मी पण आजारी 2-4 दिवस झालं. मी प्लॅनमध्ये गेलीच नाही. मला खूप म्हणजे ताप, सर्दी, खोकला, आवाजावनं तर तुम्हाला कळत असेल. त्याच्यामुळं, आणि ही माझी पूर्ण एक साईड हातपाय दुखतोय. त्याच्यामुळं मी काय केलं, एवढ्या म्हणजे तिकडून तुळजापूरवरून आल्यापासून मी व्हिडिओ टाकला नाही. दुसऱ्या दिवशी गेलो तर मामाच्या घरी, पण तेव्हा मामाच्या घरचा 1 दिवसाचा व्हिडिओ आम्ही तेवढा टाकलेला. एकंदरीत असं मस्त, म्हणजे मी तर आजारीच आहे, पण आमचे सगळ्या महिला वर्ग आणि आमचे हे भाऊ हे सगळे रोज येत असतात, रोज काम चालू असतं. पण व्हिडिओ टाकायला कारण मला उठू वाटत नव्हतं, एवढी मी आजारी होती. आणि तुम्हाला तर माहिती, आजारी असल्यावर काय पण करू वाटत नाही. म्हणून मी काय व्हिडिओ टाकला नाही, आणि इंस्टाला पण टाकला नाही, कुठंच व्हिडिओ टाकलेला नाही. त्याच्यामुळं सॉरी, तुम्ही समजून घ्या. ज्याला कोणाला तुपाची ऑर्डर टाकायची त्यांनी माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबरला, हाच नंबर आहे माझा, मी तुम्हाला नंबर देईल खाली. आणि खूप सारे म्हणजे असं व्हिडिओ न टाकता पण म्हणजे एवढ्या मला ऑर्डरी आले तर. आणि एक क्वालिटी असते, क्वालिटीवर डिपेंड ठेवायचा. क्वालिटी एक नंबर आहे आपली. आता तुम्हाला तूप दाखवाय मी प्लॅनमध्ये जाणार नाही, कारण मला चालू वाटा नाही, एवढं पाय दुखतात. त्याच्यामुळं मी इथं असं सोप्यावरती बसलेली आहे. एकंदरीत आमच्या पोरींचं चाललंय मॅगी बनवायचं. मॅगी बनवते मधुरा आमची. चला आता बघूया आपण थोड्या वेळाने काय. आणि असं बाहेर वातावरण असं एवढं ऊन पडले, ऊन तुम्हाला दिसत नसेल. पाऊस आहे ना, किती दिवस झालं पाऊस बंद झालाय. कुरडयाचा 1 महिना अगोदर कुरडयाचा आपल्या लॉस झाला. कुरडया एवढ्या झाल्या असत्या 1 महिन्यात, किती खूप भरपूर कुरडया झाल्या असत्या. इतक्या ऑर्डरी कुरडयाच्या आहेत ना, तरी पण आता काय करणार. त्याच्यामुळं आता जाऊ द्या. आणि आता पाऊस बंद झालाय. ऊन पण एवढं म्हणावं एवढं कडक पडा नाही. कुरडया केल्या असत्या पण ऊन पडा नाही ना. त्याच्यामुळं कसं करणार. कुरडया करावं आणि नाही ऊन पडलं तर वाळणार नाहीत. आणि त्याच्या साकळ्या महत्त्वाच्या असतात की ज्या साकळ्या जर वाळल्या तर कुरडई एकदम छान अशी फुलती. आणि त्या कुरडयांचं किती कुटाणा असतो. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, नाही, बंदच करून टाकल्या. आणि शेवया आहेत चालू. ज्याला कोणाला शेवया पाहिजे असेल तर उडदाचे पापड मी केले ताजे, कोणाला पाहिजे असतील तर ते पण आहेत. उडदाचे पापड आणि शेवया, आणि आपल्याकडे नाचणीचे पापड पण आहेत. आणि लाडू पण बनवलेत, दामट्याचे लाडू आणि कळीचे लाडू आणि कापण्या. कोणाला पाहिजे असतील त्यांनी नक्की ऑर्डर करा. मी लाडू दाखवते तुम्हाला. लाडू आहेत माझ्याकडे थोडे शिल्लक, आणि हे दामट्याचे आणि कळीचे लाडू, म्हणजे ह्याचे काय आपले शेवचे म्हणतात ना ते.
बघूया आपण.